नमस्कार मित्रांनो. गोष्ट आवडली तर नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल प्रो कॅपिटल मोटिवेशनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. डॉक्टर आंबेडकर आणि महात्मा फुले सिनेमा, एक ऐतिहासिक क्षण. एक काळ असा होता जेव्हा समाजात अंधश्रद्धा, जातीभेद आणि अन्याय खोलवर रुजले होते. शिक्षण काही मोजक्या लोकांच्या हातात होते आणि बहुजन समाज अंधारात ढकलला गेला होता. पण त्या अंधारात एक दिवा पेटला. तो म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले. महात्मा फुले यांनी समाजाला शिक्षणाचा प्रकाश दिला. स्त्री शिक्षण, शूद्र अतिशूद्रांचं शिक्षण आणि सामाजिक समतेसाठी त्यांनी आयुष्य झोकून दिलं. त्यांच्या या क्रांतिकारी कार्यानं संपूर्ण महाराष्ट्र बदलायला सुरुवात झाली. वर्ष पुढे गेली आणि 1954 साली मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळा प्रयोग झाला. तो चित्रपट होता महात्मा फुले. हा चित्रपट फक्त मनोरंजनासाठी नव्हता, तर तो होता समाज जागृतीचा आवाज. या चित्रपटाचं लेखक आणि निर्माते होते आचार्य प्रल्हाद केशव अत्रे. आचार्य अत्रे यांना वाटत होतं की महात्मा फुले यांची कथा प्रत्येक घरापर्यंत पोचली पाहिजे. कारण फुले यांचं विचार म्हणजे समता, शिक्षण आणि मानवतेचा संदेश. या चित्रपटात महात्मा फुले यांच्या बालपणापासून त्यांच्या सामाजिक कार्यापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला. त्यांनी स्त्रियांसाठी शाळा सुरू केली, समाजातील अंधश्रद्धा आणि धार्मिक ढोंगावर कठोर टीका केली. त्या काळातील कठोर जाती व्यवस्था आणि सामाजिक विषमता या चित्रपटात वास्तववादी पद्धतीनं दाखवण्यात आली. आणि या सगळ्या प्रवासात सावित्रीबाई फुले यांचं योगदानही तितकेच महत्त्वाचं होते. स्त्री शिक्षणासाठी त्यांनी केलेला संघर्ष या चित्रपटात प्रभावीपणे दाखवला गेला. पण या चित्रपटाशी संबंधित एक विशेष गोष्ट आहे, जी अनेकांना माहिती नाही. चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी एक ऐतिहासिक व्यक्ती सेटवर आली होती. ती व्यक्ती म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हो, डॉक्टर आंबेडकर स्वतः या चित्रपटाच्या सेटवर भेट द्यायला आले होते. त्यावेळी त्यांनी चित्रपटाच्या निर्मितीचं कौतुक केले. कारण त्यांना वाटत होते की फुले यांचं विचार समाजापर्यंत पोहोचणं अत्यंत आवश्यक आहे. डॉक्टर आंबेडकरांनी चित्रपटाबद्दल पत्र लिहूनही कौतुक केले. त्यांच्या मते हा चित्रपट फक्त सिनेमा नव्हता, तर तो होता समाज परिवर्तनाचा दस्तऐवज. या चित्रपटाचा मुख्य संदेश होता अंधश्रद्धेविरुद्ध लढा, शिक्षणाचा प्रसार आणि सामाजिक समता. महात्मा फुले यांचे विचार आचार्य अत्रे यांनी अत्यंत प्रभावीपणे पडद्यावर मांडले. त्यातील संवाद विचार करायला लावणारे होते. या चित्रपटामुळे फुले यांचं कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचले. आजही हा चित्रपट मराठी सामाजिक आणि ऐतिहासिक सिनेमातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. कारण हा चित्रपट फक्त भूतकाळ सांगत नाही, तो आपल्याला विचारायला भाग पाडतो. आपण खरोखर फुले आणि आंबेडकर यांच्या विचारांवर चालतो का? समता, शिक्षण आणि मानवतेचा संदेश आपण समाजात पसरवतो का? कारण खऱ्या अर्थानं क्रांती फक्त आंदोलनातून होत नाही. क्रांती होते विचारातून. आणि म्हणूनच महात्मा फुले आणि डॉक्टर आंबेडकर यांचे विचार आजही समाजाला दिशा देतात. कदाचित म्हणूनच 1954 मध्ये बनलेला तो सिनेमा आजही जिवंत आहे. कारण तो सिनेमा नव्हता, तो होता समाज बदलण्याचा प्रयत्न. आणि म्हणूनच आजही जेव्हा आपण त्या इतिहासाकडे पाहतो, तेव्हा लक्षात येतं, क्रांती नेहमी एका विचारातून सुरू होते. धन्यवाद.